ह्या निमित्ताने आपण दोघेही गडावर आला हे उत्तम झाले। आपली म्हाळसेशी भेट झालीच असेल। म्हाळसा कैलासात येईल आणि नंतर स्वगृही तिला पाहता येईल असे आम्हाला वाटले होते। पण त्यासाठी आता आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार। इतका काय प्रतीक्षा केलीत? अजून काही काय? सगळ्यांना भोजनासाठी विलंब तर नाही ना झाला? आम्ही सगळे आपल्या हातचं भोजन करण्यास उत्सुक आहोत। सगळ्यांनी आसन ग्रहण करावे। परंतु बानूला तू बोलवलं आहेस ना? कारण अजूनही ती आली नाही। खरं म्हणजे तिला सर्वांच्या आधीच यायला हवं होतं। असो, तू आमंत्रण दिलं आहेस ह्याचा अर्थ ती निश्चितच येईल। मग तोपर्यंत आपण सुरुवात करावी। आता सगळ्यांनी भोजनाला सुरुवात करावी। परंतु म्हाळसा, तू देखील आमच्या सह भोजनाला बसावं असं मला वाटतं। नाही, आज मी तुम्हा सगळ्यांना स्वतः वाढणार आहे। पण जर तू भोजन केलं नाहीस तर मी कसा भोजन करेन? म्हाळसा, त्या निमित्ताने आम्हाला घास भरवण्याचा सोहळा पाहायला आवडेल। आता सगळ्यांनी भोजनाला सुरुवात केली तर चालेल। बानूला भोजनासाठी आसन देण्यात यावं। मी पाहते तिच्याकडे। तुम्ही भोजनाला सुरुवात करावी।
तुमचं अवतान मिळालं म्हणून आले मी आज जेवाया. बरं झालं तू आलीस. ये, मी तुला सगळ्यांची ओळख करून देते. आपण हिला ही कोण आहे ओळखलं असेलच. हे हिमावन आणि या मैनावती श्री पार्वती देवींचे माता पिता. ते श्री कार्तिकेय श्री पार्वती देवींचे चिरंजीव. आणि बाकी सगळ्यांना तर तू ओळखतेसच. मी तिला इथे बोलवण्याचे एक कारण आहे. तुम्ही भोजन करता करता ते ऐकू शकता. तुमच्या समध्यांबद्दल मी आख्यानं मंदी ऐकलं होतं, पण आज तर तुमचं दर्शन बी झालं. देव जेव्हा गडावरून निघून गेले तेव्हा त्यांना शोधण्यासाठी, त्यांना प्रार्थना करण्यासाठी बानूने माझ्यासोबत सूर्यदेवांना प्रार्थना केली होती. आणि आज देवांनी गडावर येण्याचे श्रेय बानूला देखील जाते. तुम्हा दोघींना असं एकत्र पाहून मला फार आनंद झाला आहे. देवा, आज इतक्या दिवसानंतर तुम्हासनी गडावर बघून मला बी बरं वाटतंय बघा. तुम्ही दोघींनी तुमच्या दोघींमधला वाद मिटवून मला प्रार्थना केलीत आणि ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. माझं बोलणं अजून संपलं नाही. बानू, एक ध्यानात ठेव, जे काही घडलं ते मी इतक्या सहजासहजी नाही विसरू शकत. मी आज त्या दिवशी जे काय बोलले ते समजा विसरून जावा. ते एवढं सोपं नाही बानू. मी तुला भोजनासाठी आमंत्रित केले आहे. तू आधी भोजन कर, मग आपण एकांतात बोलूया. गणोबा, ही घोंगडीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच मी हिला आसन म्हणून देते आहे. तू सुरुवात कर. माळसा, भोजन झाल्यावर आम्ही कैलासासाठी प्रस्थान करू. मलाही निघायला हवं. लवकरच आपली पुन्हा भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. म्हाळसाताई,
बानू, तूच माझ्या आणि तुझ्या गतजन्मातली माझी प्रिय सखी होतीस. तू माझी प्रिय सखी जयाद्री. आज कित्येक वर्षांनी पुन्हा आपण भेटतो आहोत असं मला झालं आहे. खरं तर आज ह्या क्षणी तुला कडाडून मिठी मारावी असं माझ्या मनात येत आहे. तुम्ही बोलवलं सकाजी? हो, पण ह्या क्षणी जर मी तुला मिठी मारली तर अनाहूतपणे तुझे सारं घडून गेलं आहे ते विसरून जाशील. सत्य काय आहे हे कळावं म्हणून तू यापुढे कसलेही प्रयत्न करणार नाहीस. आज जर मी तुझा प्रेमाने स्वीकार केला तर यापुढे आत्मज्ञान होण्यासाठी तू प्रयत्नशील राहणार नाहीस बानू. आणि त्यासाठी, केवळ त्यासाठी मला तुझ्याशी कठोरपणे वागावं लागेल. म्हाळसाताई, अहो हे काय झालं आहे? कवाधरनं बघते आहे म्या, तुम्ही नुसतं माझ्याकडे बघतच उभे आहे. काय बी बोल ना की. माझ्या हातनं काय बाय चूक झाली आहे का? आता हे गडावरून का निघून गेले याचं कारण आपल्यालाच काय, सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या वादामुळे यांनी हा निर्णय घेतला होता. वय, त्या दिवशी आपल्या दोघींमध्ये तंटा झाला नसता तर देवगड सोडून गेलेच नसते. हो, तो दिवस माझा चांगलाच लक्षात आहे आणि आजचा दिवस देखील, कारण आज तू गडावर भोजनासाठी आली आहेस. वय, तुम्हीच तर सांगावा धाडला होता जी. हो, कारण हे गडावर यावे म्हणून मी जशी सूर्यदेवांना प्रार्थना केली तशी तू देखील केली होतीस. हे केवळ माझ्यामुळे गडावर आले असं मला म्हणायचं नाही, तर तुझ्यामुळे देखील यांना जेजुरीत यावं लागलं. तुम्ही तर आज मला समध्यांसंग जेवाया हत्त बोलवलं, ह्याचं मला लई चांगलं वाटलं बघा. हो, असं वारंवार घडेल हा समज तू तक्षणी मनातून काढून टाक, कारण असं घडणार नाही. म्हणजे यापुढे तुला माझ्या अनुमतीशिवाय गडावर पाऊल ठेवता येणार नाही बानू. मी सगळं विसरेन, तुझा स्वीकार करेन, हा समज तू तुझ्या मनातून पुसून टाक. पर मला तर वाटत होतं का तुम्ही समज इसरून गेला असाल आधीच. म्या बी समज जुनं इसरून नव्यानं. तेच तुझ्या मनात आहे हे मला ठाऊक होतं, म्हणून मी तुला मुद्दाम एकांतात भेटायला बोलवलं आहे. एका गोष्टीचे भान ठेवणे आवश्यक आहे बानू, की माझी अनुमती असल्याशिवाय तू गडावर येऊ शकत नाही. मी दिलेल्या वचनाप्रमाणे तुझी आणि यांची पंधरवड्यातून 2दा भेट झाली आणि यापुढेही होईल. पण तू तुझ्या मर्यादा ओलांडू नकोस. तुझ्या मनात आलं म्हणून तू गडावर येऊ शकत नाही, तुला वाटलं म्हणून तू यांना भेटू शकत नाही, कारण याआधी तू तसा प्रयत्न केला आहेस. अहो, आता तुम्ही काही बोलणार आहात की नाही? मी मगाचपासून पाहते आहे तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे. काहीसे अस्वस्थ वाटता आहात तुम्ही. देवी, श्री महासा देवींनी बाणाईला गडावर जेवायला बोलावलं
त्यानंतर बाणाईशी बोलण्यासाठी त्या एकांतात गेल्या आहेत. स्वाभाविक आहे, परंतु त्यात असं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे हे मात्र माझ्या लक्षात येत नाही. देवी, या क्षणी श्री म्हाळसा देवींच्या मनात काय चालू आहे हे स्पष्ट कळत नाही. त्याचाच मी विचार करत आहे. माधवा, लक्ष्मी देवी, देवा, आपण मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही देवा, खरं तर आल्यापासून हे काहीच बोलत नव्हते. त्यांच्या मनात काय सुरू आहे हे त्यांनी मला आत्ता सांगितलं आणि तेव्हा मला कळलं की हे एवढे अस्वस्थ का आहेत. माधवा, काय झाले? देवा, या क्षणी श्री म्हाळसा देवी आणि बाणाईची एकांतात भेट होत आहे, परंतु श्री म्हाळसा देवींच्या मनात काय आहे हे कळायचा मार्ग नाही. माधवा, खरं तर मी ह्या संदर्भात तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आलो आहे. म्हाळसेने कैलासात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मनात बानूला सत्य काय आहे हे कळावं असंच आहे. परंतु ह्या क्षणी त्यांच्यामध्ये काय बोलणं सुरू आहे हे मात्र मला देखील ठाऊक नाही. परंतु म्हाळसा देवींनी जर तिचा स्वीकार केला तर बानूला सारं काही क्षणार्धात कळू शकेल. होय लक्ष्मी देवी, परंतु त्यामुळे बानूने आत्मज्ञानाची जी आध्यात्मिक पातळी गाठणं अपेक्षित आहे ती मात्र होणं शक्य नाही. कदाचित श्री म्हाळसा देवी या क्षणी बाणाईला हेच समजून सांगत असाव्यात. नाही माधवा, मला तरी असं नाही वाटत. कारण जर तसं असतं तर म्हाळसेने आपल्याला तसं स्पष्ट सांगितलं असतं आणि बानूला देखील तिने त्याच ठिकाणी सत्य काय आहे हे सांगितलं असतं. वय आले होते म्या, पर गडाच्या आतमध्ये पाऊल बी नाही ठेवलं म्या कधी. तुमचं बोलणं अजून बी पक्क ध्यानात आहे माझ्या. बानू, या क्षणी मला कोणताही वाद नको आहे. यापुढे तुझ्या मनात हे पक्क ठेव म्हणजे झालं. वय म्या पक्क हे समजा ध्यानात ठेवा. अजून एक गोष्ट, आज तुमच्या मनामध्ये जे आहे ते समज बोलून टाका म्हाळसाताई. खरं तर या क्षणी माझ्या मनात खूप काही आहे, खूप काही बोलावंसं वाटतंय. पण असो, काय सांगायचं आहे तुम्हाला मला अजून? बानू, तू माझ्या समोर आलीस की माझा रागराग होतो हे सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या वादामुळे हे जेजुरी गड सोडून गेले होते आणि असं भविष्यात घडू नये म्हणून मी असं करते आहे. भविष्यात जर तुझ्यामुळे यांना पुन्हा जेजुरी सोडून जावं लागलं तर तुला माझ्या रागाला सामोरं जावंच लागेल. भविष्यात जर असं पुन्हा घडलं तर त्याला तू सर्वस्वी कारणीभूत असशील हे ध्यानात ठेव.